यवतमाल जिले में 302 करोड़ रुपए की अमृत योजना पर बड़े घोटाले के आरोप लगे हैं। विपक्ष ने पूर्व मुख्यमंत्री और तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे पर निशाना साधा। अमृत योजना का उद्देश्य शहरों में बुनियादी ढांचों को मजबूत करना और जल आपूर्ति, सीवरेज तथा शहरी विकास को बेहतर बनाना है। हालांकि इस योजना में भ्रष्टाचार के आरोप सामने आने से प्रशासन पर सवाल उठने लगे हैं। इसके साथ ही इस मामले को लेकर याचिका भी दायर की गई है, जिस पर महाराष्ट्र के मुख्य सचिव सुजाता सैनिक ने न्यायालय में शपथ पत्र दाखिल किया है। इस शपथ पत्र में उल्लेख किया गया है कि मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री ने इस योजना को मंजूरी दी थी। इस मामले पर प्रतिक्रिया देते हुए दिगंबर पगगाड़े ने कहा कि यह स्पष्ट रूप से सरकार के उच्च स्तर पर मिलीभगत का संकेत है। उन्होंने मांग की कि इस घोटाले की गहराई से जांच की जाए और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए। त्यांनी पैशाला मंजूर दिली। आता वास्तविक पाहता त्या नगरपालिकेचा ह्या नुकसान भरपाईचा काय संबंध आहे? त्या कंपन्याकडून पण पैसे द्यायला पाहिजे होते। मग तुम्ही नगरपालिकेला पैसे देता म्हणजे द्यायला लावता म्हणजेच काय, तर तुमचा हेतू शुद्ध नाही आहे। तुम्ही अशुद्ध हेतूने प्रेरित होऊन कंपनीला लाभ पोहोचण्यासाठी तुम्ही हे नुकसान भरपाई नगरपालिकेला द्यायला लावली। म्हणजे कंपनीचा तर 59 लाख रुपयाचा फायदा झाला ना। ज्या कंपन्या ब्लॅकलिस्ट करण्याची 2021 ला प्रस्ताव केले, का कारवाई नाही केली? न करण्यामागचा हेतू काय? वास्तविक त्या कंपन्या ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे होत्या। सिंचन घोटाळ्यामध्ये त्या सगळ्या कंपन्या ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे होत्या नियमानुसार। का नियम काय म्हणतात? उलट त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना आणखी कामं देऊन आले तुम्ही 1,000 कोटी रुपयाचे। म्हणजे निश्चितच या भ्रष्टाचार सरकारचा हात आहे। सरकार जर गुन्हेगारावर कारवाई करत नसेल तर मग ते सरकारवरच मकोका अंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे, हेच अंतर टाकून द्यायला पाहिजे। आणि हे कामं करत नाही। आम्हाला हायकोर्टात जावं लागते, लाख रुपये खर्च करून तिकडून न्याय मागावा लागतो। हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर जर सरकार कारवाई करत नसेल तर माझं एकच म्हणणं आहे, एक सैनिक परिवारातला माणूस जितका धोका सरहद पार आतंकवाद्यापासून या देशाला आहे, त्याही पेक्षा जास्त धोका हे मंत्रालयात बसलेले जे आतंकवादी आहेत त्याच्यापासून आहे। त्यांनी नियम कायद्याप्रमाणे काम करावं आणि होत नसन तर मंत्रालय बंद करावं, घरी जावं, बायकोची मदत करावी, सेवा करावी, धुणं भांडी घासावी, जास्त असेल तर चड्ड्या धुवाव्या, पण जनतेशी गद्दारी करू नका। आज किती वर्ष झाले? 6 वर्ष झाले। आजपर्यंत ही दंडाची रक्कम त्याच्याकडून वसूल केली नाही। आता 5 वर्षामध्ये या दंडाची रक्कम 40-50 कोटी रुपये होते। का नाही केली? काय संबंध आहे तुमचा त्या आडके कंपनीशी? आम्ही तर बघून आलो। आम्ही तर 7-8 वर्षापासून हायकोर्टाचे प्रकरण मांडूनच राहिलो। आम्ही इन पर्सन मांडून राहिलो। आज 6 वर्ष झाले। योजना कागदोपत्री योजना पूर्ण आहे, पण गावातल्या लोकांना पाणी मिळून नाही राहिलं।